हॅलो एव्हरीवन. तर गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी व्हॉइस ओव्हर करते आहे. अवॉइड करा थोडासा आजूबाजूचा आवाज, कारण मग तसं जर मी पाहायला गेले तर मग व्हॉइस ओव्हरच करणं होणार नाही. तर सॉरी फॉर दॅट. आणि ही जी रेसिपी आहे ही सॅटरडेची आहे. माझ्या मुलीला टिफिनमध्ये काहीतरी द्यायचं होतं आणि तिचं कसं असतं, तिला वडापाव वगैरे आवडतो, तर बाहेरचं खायचं असतं तिला. तर म्हटलं चला घरीच बनवूयात. तर खूप सिम्पल बनवला, कारण तिला जास्त तिखट वगैरे मसाले चालत नाही. तर आमच्यासाठी त्याच्यामध्ये लाल तिखट आणि भरपूर मसाले घातले होते, पण तिच्यासाठी मात्र खूप साधं ठेवलं होतं ते. तर तुम्हाला जे मसाले आवडते ते मसाले करा, किंवा जे समोसाचे मसाले असतात ना, धने जिरे, त्याच्यामध्ये थोडीशी सौंफ वगैरे, तर तसाही मसाला तुम्ही बनवू शकता. ती हे एवढं खात नाही आणि खूप सकाळी सकाळी हे करायला खूप थोडं कठीणही जातं. 2 बाळ आणि भरपूर काम वगैरे हँडल करणं पण नाही होत सोपं. म्हणजे मुद्दामून रेसिपी करायची म्हणून केली नव्हती, तर त्याच्यासाठी बनवत होते, तर म्हटलं चला शूट करूयात. तर ही अशी भाजी केली होती. जास्त याच्यात मसाले टाकलेले नाही आहे, खूप साधी सिंपल आहे. आणि मग याच्यामध्ये मी काय केले माहिती आहे का, मैदा घेतला आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा करू शकता. मैद्यामध्ये मी थोडंसं मोहन टाकले, थोडंसं जिरे आणि ओवा आणि मीठ टाकले. त्याची अशी छान मोठी पोळी लाटून घ्यायची, थोडीशी लांब आकाराची. आणि त्या पोळीमध्ये नंतर मग सारण भरून त्याचे समोसे करायचे. आता तुम्हाला समजणारच आहेत की समोसे कसे बनवायचे आहेत. आणि जे सारण केले बटाट्याचे, त्याच्यामध्ये बटाटे छान उकडून घ्यायचे गाळ, आणि हातानेच फोडायचे, म्हणजे व्यवस्थित होतं ते. असं कट करून नाही व्यवस्थित फुटत ते बटाटे. आणि मग छान फोडणी द्यायची. त्याच्यामध्ये मी अद्रक टाकलं होतं आणि थोडेसे लसूण आहे, तो लसूण टाकला होता. तिला तर लसूणही आवडत नाही, पण थोडंसं असतं ना, मग छान लागतं थोडंफार, तर मग करत असते मी. आणि आमच्यासाठी त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडेफार मसाले वगैरे टाकले होतं. तर असं तुम्ही हे लंबी पोळी करून मध्ये कट करायचं आहे, आणि मध्ये कट केल्यानंतर याला फिलिंग करायचं आहे. फिलिंग कसं करायचं हे खूप मी छान दाखवलेलं आहे. मध्ये एक फिंगर ठेवायचं त्या समोस्याच्या, आणि त्या फिंगरवरती प्रेस करायचं, म्हणजे तो समोसा जी खालची पोळी असते त्या पोळीला चिटकत नाही. आपली फिंगर ठेवल्यानंतर फिंगरला चिटकतो. तर खूप छान समोसे झाले होते, सगळ्यांना खूप आवडले होते. आणि थोडंसं घरचं असेल ना, तर माणूस थोडा एक्स्ट्राच खातो एखादा. तर चला गप्पा करूयात. तर गप्पा असं काही नाही की आपल्याला असतं ना, एखादी गोष्ट करायची असेल तर आपण ना मॉर्निंगपासूनच ती गोष्ट स्टार्ट केली पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, दिवस खूप हेक्टिक जातो, खूप कामं असतात, आणि मग नंतर असं वाटतं द एंड ऑफ डे की आज दिवसभरात काहीच नाही झाले. तर मला असं वाटतं की सकाळी सकाळी थोडंसं प्लॅनिंग केलेलं बरं पडतं, की आज दिवसभरात किती चांगल्या गोष्टी करायच्यात. आणि मेन म्हणजे ना, मी परत एक गोष्ट करते मॉर्निंगला, म्हणजे खूप म्हणजे सगळ्याच दिवशी लवकर उठणं होत नाही, बट ज्या दिवशी मी लवकर उठते, म्हणजे कसं असतं की रात्री छोटंसं बाळ परेशान करतं. मग कधी कधी ते सकाळीच उठून बसतं, मग कधी कधी थोडंसं उशिरा उठतं. तर सध्या रुटीन वगैरे असं काही सेट नाही आहे, फिक्स नाही आहे. त्याच्या आकारावर सगळं आहे, म्हणजे तो उठला की मला उठावं लागतं, तो झोपला की थोडंसं झोपते. तुम्हाला जर बेबीज असतील तर तुम्हाला समजतच असेल, तर 2 बाळाच्या आईची काय फजिती किंवा काय अवस्था असते, तर तशीच माझीसुद्धा आहे. पण असतं ना की काहीतरी करायचं आहे, स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, किंवा स्वतःचे ड्रीम्स असतात. आणि जे माझ्यासारखे लोक असतात ना, की त्यांचं म्हणजे काहीही हो, 3-4 लेकरं हो, किंवा मग दुसरे काही कामं असो, जे करायचं आहे ते करायचंच आहे. माझं तसंच आहे. तर त्याच्यामुळे मला नाही फरक पडत की माझ्या सराउंडिंगला काय आहे, किंवा किती त्रास आहे, किंवा काय काम आहे, किंवा किती लेकरं आहेत, किंवा काय जॉब आहे. जी गोष्ट करायची ती करायची, मग ती कशीही असो. तर अशा स्वभावाची मी आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला जर करायची असेल ना तरी गोष्ट, ते आपण करतोच. मग नसेल करायची ना, मग आपण रिझन लावतो की मला 2 बाळ आहे, मला तर बाई एवढं मोठं काम आहे, मला तर यांचं करावं लागतं, त्यांचं करावं लागतं. मला नाही असं काही वाटत. तुम्हाला जर खरंच मनापासून एखादी गोष्ट करायची असेल ना, तर तुम्ही ती कशीसुद्धा करू शकता. तर येस. आणि मला तर समजतच नाही मी काय बोलते, कारण मी जस्ट जे सुरू करते, तर एकदाही कट न करता पूर्ण जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्ड करते लाँग व्हिडिओचं. कारण मग मला असं वाटतं ते कट करून व्हिडिओ जर बनवला ना, तर मग ते असे फिलिंग्स किंवा जे काही बोलायचं असतं, किंवा जी लिंक लागलेली असते ती तुटते, आणि मग मध्येच काहीतरी दुसरंच येतं, आणि मग टॉपिक सुचत नाही. त्यामुळे मी असं एकदा रट्टा सुरू केला की मग छान बोलत असते. म्हणजे मला असं वाटतं, आता तुम्हाला माहिती नाही मला,
आणि मी छान शॉर्ट्स वगैरे, आणि मी वरती आली आहे तर चिमण्यांचा वगैरे आवाज येतो आहे बरं का, तर तो प्लीज अवॉइड करा आणि आवडत असेल तर ऐका. आणि मी छान शॉर्ट्स वगैरे टाकते, तुम्ही जर पाहत नसाल तर प्लीज ते सुद्धा पहा, कमेंट करा, शेअर करा, आवडलं तर लाईक करा आणि सपोर्ट करा मला. कारण मी आत्ता ना खूप मेहनत करते यूट्यूब चॅनलसाठी माझ्या. कारण आता मला वेळ आहे, आणि वेळ आहे म्हणजे तसं नाही आहे, पण मी काढते आणि भरपूर अपलोड करते, सर्च करते, याच्यावर काम करते, थोडंफार स्क्रिप्टिंग वगैरेसुद्धा करते. एडिटिंगला खूप वेळ जातो. यूट्यूब चॅनल ओपन करणं सोपं नाही आहे. जेव्हा मी इतरांचं पाहत होते तेव्हा असं वाटत होतं की खूप सोपं आहे, काय व्हिडिओ काढायचे आणि पोस्ट करायचे. नो 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 नॉट ॲट ऑल. आपण जसं समजतो तेवढं सोपं नाही आहे. याच्यामध्ये खूप एडिटिंग, खूप एफर्ट्स, तरी अँगल्स वगैरे मला एवढं असं त्याचं समजत नाही आणि कंटाळा येतो त्याचं घ्यायचं. कारण मग फोन असा पकडा, मग परत ते काढा, मग परत तसं लावा. तर जे मोठे मोठे क्रिएटर्स किंवा यूट्यूबर्स आहेत तर त्यांना हॅट्स ऑफ यू. कारण ना प्रत्येक गोष्टीला खूप मेहनत लागते. जेव्हा तुम्ही खरोखर त्या गोष्टीत उतरतात ना तेव्हा आपल्याला समजतं. तर बापरे, खूप मेहनत लागते यूट्यूबला. एडिटिंगला खूप वेळ लागतो, म्हणजे अक्षरशः डोळ्यामधून पाणी येतं, एवढा वेळ लागतो एडिटिंगला. आणि माझ्या छोट्या बाळासाठी मी हे समोसे बनवत होते, म्हणजे ते नर्सरीला आहे आणि तिच्या टिफिनसाठी हे मला बनवायचे होते इस्पेशली. त्याच्यामुळे तुम्हाला ते मोठे बनवून दाखवले कसे बनवायचे आहे, आणि हे तिच्यासाठी बनवले होते आणि ती खूप खुश झाली होती, खूप. तर तिला वडापाव पण खूप आवडतो. तर एक दिवस वडापावची रेसिपीसुद्धा मी शेअर करेल. थोडंसं बोलले नाही, अजून काही नाही, व्हॉईस ओव्हरच करते सकाळी उठल्या त्यामुळे थोडंसं असं बोबडी बोलल्यासारखं होतं आहे. तर असंच सपोर्ट करत राहा. असंच सबस्क्रायबर्स हळूहळू वाढत आहेत, पण ठीक आहे, चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतो आणि ते मला माहिती आहे. तर असे मी छान छान छोटे छोटे समोसे करून घेतले, याला फ्राय करून घेतलं आणि तिला खाण्यासाठी घरीही दिले आणि टिफिनमध्ये सुद्धा दिले आणि छान तिने एन्जॉय केला. तिला केचप खूप आवडतं, म्हणजे तिला असं फिंगरला लावून केचप वगैरे खायला खूप आवडतं. तर अशाच मी छान छान रेसिपीज घेऊन येणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पाहता येईल. सॅटर्डेला लेकरांना टिफिनमध्ये काय द्यायचं आहे, किंवा मग छोटे छोटे बेबीज असतील 6 मंथचे किंवा 7 मंथ्सचे, तर त्यांच्या रेसिपीज मी शेअर करणार आहे आणि भरपूर काही मिळणार आहे तुम्हाला चॅनलवरती पाहायला. तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन काहीतरी शेअर करेल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बाय बाय. कसं वाटलं ते मात्र मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सांगत नाहीत तुम्ही कमेंटमध्ये. बाय.